प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. अरे बाप रे बाप, आजच्या भागात तर एकदम रडापडी जबरदस्त तमाशा झालाय. म्हणजे 2 दिवसाचं अख्खं उक्त त्यांनी आज काढलंय. सुरुवातीला काय झालं, कुसुम म्हणते फक्त चूक आपल्या सायलीची नाहीये मधुभाऊ, तुम्ही रडू नका, चूक अर्जुनची पण तेवढीच आहे. आता मधुभाऊ रडायला लागतात आणि म्हणतात चूक कोणाची का असे ना ग कुसुम, पण होरपळले मात्र सगळे जण ना. आता पूर्णाजी अशा वेगळ्याच बघतात बाई या सगळ्यांकडे. आणि आता हे सगळे जण जेव्हा रडत असतात तेव्हा पूर्णाजी अर्जुनला आणि सायलीला खूप वेळ बघतात आणि मग उठून उभ्या राहतात आणि अर्जुन सायलीच्या समोर येतात. आता बघा प्रेक्षकांनो, खरी सुरुवात आत्ता झाली आहे. आता पूर्णाजी अर्जुन सायलीच्या समोर येतात आणि अर्जुनला बघत राहतात खूप वेळ. अर्जुन पूर्णाजीकडे बघतच नाही, तो मान खाली घालून उभा असतो. पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, अर्जुन वर बघ. अर्जुन जर का सेन्सिबल डिसिजन करून बघितलं तो तरी सुद्धा वर बघतच नसतो. अश्रू दिसतील त्याला. म्हणतात काय रे, वर बघितलं तर बापाच्या डोळ्यातली शरम दिसेल का रे तुला, चेहऱ्यावरचं दुःख दिसेल तुला. पूर्णाजी आता रडायला लागतात आणि खूप भावुक होतात. आता सायली पण रडतीये. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन ज्या घरामध्ये असे अश्रूंचे पाट वाहतात ना, ते घर असंच उद्ध्वस्त होतं. असं बोलल्यानंतर अर्जुनला आणखीन त्रास होतोय, तो खूप रडायला लागला. विचार कमाले बाबा या दोघांची इतकं रडायची. मग आता हे सगळे जण रडायला लागतात पूर्णाजीच्या या वाक्यामुळे. पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, आज तू आणि तुझ्या ह्या खोट्या बायकोने मिळून आज हेच केलंय अर्जुन, हेच केलंय. आणि पुन्हा पूर्णाजी खूप रडतात. प्रेक्षकांनो, आता अर्जुनला कळे ना पूर्णाजीला समजून सांगू तर कोणत्या शब्दात सांगू. कोणी या दोघांचं एक शब्द पण ऐकायला तयार नाहीये. आता मात्र या प्रतिमा आत्यांना पण खूप वाईट वाटतं. प्रतिमा आत्या तर बिचारा डोळे लावून रडतायत. आता बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांचे चेहरे पुन्हा एकदा त्यांनी मध्ये मध्ये फ्लॅश केलंय. आता या पूर्णाजी जरा विचार करतात आणि या सायलीकडे बघतात. सायलीला म्हणतात, तुला आठवत असेल नसेल पण मी तुझ्याकडनं एक वचन घेतलं होतं की तू हे घर सोडून कधीच जायचं नाही. पूर्णाजी जेव्हा सायलीशी असं बोलत असतात तेव्हा सगळेच जण खूप असं कान आतुर करून बघत असतात बरं का प्रेक्षकांनो. आता सगळ्यांना वाटतंय पूर्णाजी सायलीला इथून जाऊ देणार नाही. पण बघा नेमकं काय झालंय. पूर्णाजी तिला म्हणतात की मी तुझ्याकडनं वचन घेतलं होतं, आठवतं ना तुला. तेव्हा सायली म्हणते, हो पूर्णाजी मला आठवतं ना. आणि आता सायलीने वचन दिलेलं असतं त्यावेळेला की मी हे घर सोडून कधीच जाणार नाही, तुम्हा सगळ्यांना सोडून मी कधीच कुठेच जाणार नाही. आता सायली म्हणते, हो पूर्णाजी मला ते वचन आठवतंय, मी खूप मनापासून ते वचन तुम्हाला दिलं होतं. पूर्णाजी म्हणतात, मी तुला त्या वचनातनं आज मुक्त करतेय. असं बोलल्यानंतर अर्जुन एकदम बघायलाच लागतो पूर्णाजीकडे आणि ही प्रिया खूप खुश होते. पूर्णाजी पुढे बोलतात, अगं जिथे नातीच नाहीये तिथे कसलं आलंय वचनं आणि कसल्या आल्यात ग शब्दा. यापुढे तू तुझं आयुष्य जगायला मोकळी आहेस. आता असं बोलून पूर्णाजी त्यांच्या जागेवर बसून जातात. आता मात्र सायली खूप रडते आणि म्हणते, पूर्णाजी अहो असं काय बोलताय तुम्ही, अहो असं बोलू नका हो पूर्णाजी. पण पूर्णाजी कोणीच सायलीकडे बघायला तयार नाहीये प्रेक्षकांनो. आता सायली सुरेख वाक्य बोलते. पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी अहो असं काय करता हो, माझं आयुष्य ह्यांच्याशी बांधलं गेलंय, अहो करा ना काहीतरी, तुम्ही बोला ना ह्यांच्याशी काहीतरी. सायली अर्जुनचा हात धरून सांगत असते की बघा ना, सगळ्यांना सांगा ना तुम्ही, मी हे मंगळसूत्र घातले ते खोटं नाहीये हो, मी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने तुम्हाला वचन दिलंय हो. असं काय करता, अहो सांगा ना सगळ्यांना, मी तुम्हाला दिलेलं वचन खोटं नव्हतं, माझी नाती खोटी नव्हती हो खोटी. सांगा ना या सगळ्यांना, सांगा ना या सगळ्यांना, तुम्ही का शांत बसलाय, माझं कुटुंब आहे हो हे मला हवंय. आता सायली खूप त्रागा करायला लागते. आता एवढं सगळं ती मोठ्याने बोलते, सारखी रडते आणि अचानक आता तिला चक्कर येतात. आता या विमलला फार कसं तरी होतं बरं. प्रतिमा आत्या पटकन धाव घेणार असतात सायलीकडे. हे रविराज लगेच या प्रतिमा आत्याचा हात धरतात. विमल म्हणते, दादा तुम्ही त्यांना वर घेऊन जा, मी पाणी आणते. आता ही कल्पनाताई जोरात ओरडते, थांब विमल. अर्जुन आता बघायलाच लागतो त्याच्या आईकडे. या कल्पनाताई म्हणतात, विमल पाणी बिणी आणायची काहीही गरज नाहीये. अरे
यांच्यातली माणुसकी पण संपली. आता कल्पनाताई पुढे म्हणतात, वरच्या खोलीत जायचा तर हिचा प्रश्नच येत नाहीये. अर्जुन आता बघायलाच लागतो त्याच्या आईकडे. रॅदर सगळेच जण पाहायला लागतात. आता अर्जुन तिथे शेजारी असलेला ग्लास बघतो आणि पटकन सायलीला पाणी पाजतो. सायली पाणी पिते आणि मग थोडं बेटर फील करते. आता अर्जुन हळूच सायलीच्या कानात बोलतो, हे बघा, आपण आता जे काही बोलू ना ते सगळं वेस्ट होणार आहे. आता हे सगळे जण रागात आहेत, त्यामुळे आपण खोटे एक्सक्युजेस देतोय असंच या सगळ्यांना वाटणार आहे. म्हणजे आपण नाहीती कारणं देतोय असं या सगळ्यांना वाटणार आहे. त्यामुळे आपण सध्या शांत राहायचंय आणि यांचा राग सहन करायचा आहे. हे सगळे शांत झाले ना की मग यांना सगळं व्यवस्थित सांगू. आता सायली अर्जुनकडे बघून अशी हो म्हणते. आता हे हळूच बोलतो बरं का अर्जुन सायलीच्या कानात. मग ही कल्पनाताई पुन्हा संतापते आणि म्हणते, पूर्णाई, या सगळ्या वचनामध्ये एक 100 नंबरी खरं वचन आहे जे मी तुम्हाला दिलं होतं. तुम्ही जेव्हा या सायलीचा रागराग करत होतात ना तेव्हा मी हिला पाठीशी घालत होते. ही सायली किती खरी आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं. म्हणून तेव्हा मी तुम्हाला एक वचन दिलं होतं, जर या सायलीने ह्या घराचा विश्वासघात केला किंवा या घरातल्या कोणाला फसवलं तर मी स्वतः हिचा हात धरून हिला या घराच्या बाहेर काढेल. आता असं बोलल्यानंतर हे सगळेच बघायला लागतात. प्रिया तर एवढी खुश होते, काय एक्सप्रेशन दाखवलेत प्रेक्षकांना तिच्या चेहऱ्याचे. या कल्पनाताई जेव्हा असं बोलतात ना तेव्हा प्रियाला वाटते यस 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 अशी ती मनातनं ओरडायला लागते. आता हे चैतन्य, ह्या प्रतिमा, त्या रविराज सगळेच जण कल्पनाकडे बघायला लागतात की हा काय निर्णय घेते कल्पना. आता या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, आज ती वेळ आली आहे. बरं, ह्या वेळेला पूर्णाईने या कल्पनाला थांबवलं पण नाही. आता बघा प्रेक्षकांनो, या कल्पनाताई सायलीच्या समोर येतात आणि म्हणतात, सायली, आता तुझी या घराच्या बाहेर जायची वेळ आलेली आहे. आता सगळे ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवलेत त्यांनी. आता कल्पनाताईंनी एका सेकंदाचाही वेळ नाही लावला आणि त्या सायलीचा हात धरला आणि तिला फरफटतच बाहेर ओढत आणली. बरं प्रेक्षकांनो, म्हणजे या एवढ्या सिरियस प्रसंगामध्ये मला हसवायचं नाही तुम्हाला, पण मला एक कळलं नाही ह्या सायलीच्या आणि कल्पनाताईंच्या मागे सगळेच जण का आले असतील. म्हणजे तमाशा पाहायला सगळेजण पुढे असतात, पाहिलं ना. हा सीन त्यांनी एवढा रंगवलाय की तुम्हाला काय सांगू. म्हणजे कधी जे इमोशनल पर्सन आहेत ना त्यांच्या डोळ्यातनं पाणी येईल. म्हणजे आता हे सगळेच जण मागून रडतायत. विमल तर मला हसतानाच वाटली. असो, म्हणजे एक सांगते तुम्हाला मी, थोडं तुमचं लक्ष डायव्हर्ट व्हावं म्हणून. तर आता ह्या कल्पनाताई त्या सायलीचा हात धरत असतात आणि त्यांना आतापर्यंत सायलीला त्यांनी कसं कसं पाठीशी घातलं ते सगळं आठवत असतं आणि आपण किती मूर्ख ठरलो आणि या मुलीने आपला विश्वासघात केला, कदाचित असं त्यांच्या मनामध्ये चालत असेल का. तर हेच त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. ते कृष्णाचा पाळणा, त्यावेळेला पूर्णाजीने केलेली या सायलीची प्रतारणा, प्रत्येक घटना त्यांनी दाखवलंय. आणि ते म्युझिक नाही का, ते लावलंय त्यांनी तिथे, ते डफडे वाजवलेत. सायली म्हणत असते, नाही हो आई, थांबा ना. पण या कल्पना त्यांनी कर्कचा हात धरलेला आहे त्या सायलीचा. या पूर्णाजी लागली हातबीत धरून आल्यात मागे. एवढ्या थंडीचं काय गरज आहे या पूर्णाजीला बाहेर यायची. पण नाही, यांनी सगळ्यांनी मिळून या सायलीचा हकलणं मस्त एन्जॉय केलेलं आहे. हा, फक्त दुःखात बरं का, हा शब्द जास्ती महत्वाचा आहे. आता या सायलीला असं त्यांनी दिलं ढकलून. अरे यार, ये ज्यादा हो गया. ढकलून बिकलून द्यायची काय गरज होती बरं प्रेक्षकांना. किती ओव्हर दाखवतात ना मालिकेमध्ये. आणि आता हा अर्जुन पटकन त्या सायलीला सावरतो. आता ह्या वेळेला तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही प्रेक्षकांनो. काय प्रसंग वठवला यांनी, अमेझिंग. सायली अर्जुनकडे अशी बघायला लागते. आता या क्षणाला रविराजांना आणि प्रतिमा आत्याला त्यांची दया येते. पण अर्जुन जेव्हा सायली जवळ जातो तेव्हा या सगळ्यांच्या नजरा ना खूपच संशयितरित्या अर्जुनला बघत असतात प्रेक्षकांनो. म्हणजे हे दोघं जण नाटकं करतायत की काय असं या बाकीच्यांना वाटतंय. आणि चैतन्य तर बिचारा रडू पण शकत नाहीये. चैतन्याचे काय एक्सप्रेशन्स दाखवलेत प्रेक्षकांनो. म्हणजे आज अर्जुन आणि सायली या दोघांची दया आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. अर्जुन सायलीकडे बघून तिला असं मानेने खुणवत असतो की रडू नका. आणि प्रेक्षकांनो, यामध्ये म्हणजे एक पोस्ट बघितली आहे मी या अर्जुनची. त्याने पोस्ट केलंय की जे खरे जोडपे असतात, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं, ते कधीच एकमेकांवरती अविश्वास दाखवत नाही. आणि हे दोघं आता लवकरच जवळ येणार आहे. त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग काही जास्ती वेळ लावणार नाहीयेत ते आता अर्जुन सायलीला जवळ आणायला. आता अर्जुन सायलीचे अश्रू त्याला बघवत नाही. आता तो त्याच्या आईला म्हणतो, नाही मम्मा,
अजिबात नाही. सायली हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा कल्पनाताई, प्रतिमा त्या सगळेच अर्जुनकडे पुन्हा बघायला लागतात. त्यांनी प्रत्येक वेळेला ना सगळ्यांचे चेहरे फ्लॅश केलेले आहेत असे, त्यामुळे खूप वेळ जातो एपिसोड पूर्ण व्हायला. तर अर्जुन पुढे म्हणतो हे सायलीचं सुद्धा घर आहे आणि सायली इथेच राहणार. अर्जुन जेव्हा असा बोलतो तेव्हा पुन्हा सगळे त्याच्याकडे संशयितरित्या बघायला लागतात. म्हणजे हा काय डोक्यावर पडलाय का? कदाचित असा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात असावा. मग सायली मात्र आश्चर्यचकित होऊन रडता रडता अर्जुनकडे बघायला लागते. कारण तो आता पुढे बोलतो, जर जर सायली या घरात राहिली नाही ना तर मी सुद्धा या घरात राहणार नाहीये. अर्जुनचा हा निर्णय ऐकून कुणालाच विश्वास बसेना. हा काय बोलतोय? बरं, खरं तर या क्षणाला प्रत्येकाला कळायला हवं होतं की या दोघांचे एकमेकांवरती किती प्रेम आहे. आणि एक सांगू प्रेक्षकांनो, काल ना एका म्हणजे ताईंनी खूप जेन्युइन कमेंट केली. म्हणजे एकच जर अर्जुन बोलला असता ना वाक्य तर हा सगळा तमाशा थांबला असता. अर्जुनने जर तेव्हाच क्लिअर केलं असतं ना की तुम्ही माझं तन्वीशी बळजबरी लग्न लावून देत होतात म्हणून मला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं, अरे सौ बात की एक बात, हा सगळा वाद झालाच नसता. तर मला ही कमेंट खूप भावली म्हणून मी तुमच्याशी आज शेअर केली. तसं तर सगळ्यांच्याच कमेंट खूप भारी असतात आपल्या याच्यावर, पण एक मला असं वाटलं की खरंच आहे की अर्जुनने जर असं एक्सप्लेन केलं असतं तर पुढचे प्रश्नच उरले नसते. तर अर्जुनने असं सांगितल्यानंतर अर्जुन खूप वेळ सायलीकडे बघतो आणि हे सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. अर्जुन आता पुढे म्हणतो, मम्मा चूक फक्त सायलीची नाहीये, माझी सुद्धा तेवढीच चूक आहे. अर्जुन पुढे म्हणतो, चला मिसेस सायली, या घरात तुम्हाला जागा नाहीये ना, या घरात मी सुद्धा राहणार नाहीये असं म्हणतो आणि चला म्हणतो. आता सायलीचा हात त्याने धरलाय आणि आता तो त्याच्या आईकडे बघतोय आणि कल्पनाताई त्याच्याकडे. आता मात्र सायलीने एक सेन्सिबल डिसिजन घेतलाय. मला आवडला तिचा निर्णय. आता अर्जुनने तिच्या सोबत जाण्याची तयारी दाखवली. या गोष्टीचं सायलीला समाधान तर वाटलं, पण आता सायली अर्जुनकडे बघते आणि त्याचा हात हातातून सोडवते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली हे काय करताय तुम्ही? अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. मग सायली म्हणते, नाही, तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. मी काय हो, मी तर माप ओलांडून आले या घरामध्ये, पण तुम्ही, तुमचा तर जन्म झालाय ना या घरामध्ये, तुम्ही या घराचा श्वास आहात. आपण आधीच खूप मनस्ताप दिलाय, पण आता असं माझ्या बरोबर येऊन तुम्ही अजून या सगळ्यांना दुःखात लोटणार आहात का? आता हा अर्जुन म्हणतो, म्हणजे? आता सायली म्हणते, म्हणजे या घराला गरज आहे तुमची, तुम्ही असं माझ्या बरोबर येऊ नका आणि तसंही आपल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागणार आहे. आता सायली हे सगळं बोलत असताना सायलीला किती वेदना होत असतील प्रेक्षकांनो. हा प्रसंग खूपच भावला मला. सायली म्हणते, तुम्ही जर आत्ता माझ्यासोबत आलात ना तर या सगळ्यांसाठी ही खूप मोठी शिक्षा असेल. अर्जुन सायलीचं हे ऐकतो, पण त्याला हे सगळं ऐकवलं जात नाहीये. आता तो सायलीला सोडून कसा राहणार प्रेक्षकांनो? सायली म्हणते, मी असं होऊ देणार नाहीये. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही मिसेस सायली. सायली म्हणते, आणि मी तुम्हाला माझ्या बरोबर हे घर सोडून येऊ देणार नाही. आता हे दोघं जण असे एकमेकांशी बोलतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा यांच्या घरच्यांना पाझर नसेल का हो फुटला? पण कुसुम मात्र खूप रडते. सायली म्हणते, तुम्ही इथेच राहायचं आणि माझ्या आई बाबांची आणि माझ्या पूर्णाजीची काळजी घ्यायची तुम्ही. आता सायली जेव्हा असं बोलते ना तेव्हा अर्जुन खूप रडत असतो प्रेक्षकांनो. हा प्रसंग खूपच सुंदर वाटलाय बघायला. पूर्णाजी आणि या कल्पनाताई या दोघांना काहीच वाटत नाहीये. म्हणजे कोणीच असं सायलीकडे बघून तिच्यासाठी दया माया असं काहीच नाही दाखवत आहे. आता अर्जुन म्हणतो, असं का बोलताय तुम्ही? हे सगळे तुमच्याशी कसं वागतायत बघताय ना तुम्ही? सायली म्हणते, नाही, तुम्हाला शपथ आहे माझी शपथ नाही मोडायची. आता अर्जुन आणखीन रडायला लागतो. त्याला असं वाटतंय की असं का बोलतायत ह्या, पण तरी सुद्धा एकमेकांवरचं प्रेम या दोघांनाही ह्या बंधनात अडकवतंय प्रेक्षकांनो. छान दाखवलं त्यांनी. म्हणजे काही झालं तरी या दोघांना किती संस्कार आहेत हे या दोघांच्या वागणुकीवरनं दिसतंय. आता अर्जुन सायलीकडे खूप वेळ बघतो आणि सायलीला म्हणत असतो की तुम्ही मला विनाकारण, म्हणजे असं मनातनं तो बोलतोय असं त्याच्या चेहऱ्यावरनं तरी दिसतंय प्रेक्षकांनो, का मला या बंधनात अडकवताय असं कदाचित अर्जुनला म्हणायचं असेल. पण आता प्रेक्षकांनो हे दोघे जण ना चोरून भेटणार आहे. आता या मालिकेचा काल एक प्रोमो आउट केलाय त्यांनी 18 डिसेंबरचा, की ही सायली अर्जुनला भेटायला जाणार असते, पण ते मधुभाऊ सायलीला म्हणतात, तू जर अर्जुनशी आता यापुढे संपर्क ठेवला
तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. अरे अरे, मधुभाऊनं कशाला जेलमधून बाहेर काढलं यांनी जेलमध्ये बरे होते. असो, पण आता हे सगळेजण अर्जुन सायलीकडे खूप वेळ स्टेअर करतात. आता सायली या सगळ्यांकडे बघते आणि या सगळ्यांना हात जोडून विनंती करते आणि तिच्या मनातले जे 2 शब्द आहे ती या सगळ्यांना सांगते. हे दोघं जण जेव्हा बोलत असतात ना, तेव्हा हे सगळेजण यांच्याकडे बघतात, पण कुणालाच असं वाटत नाहीये की सायलीच्या भावना आणि अर्जुनच्या भावना खऱ्या आहेत म्हणून. आता बघा, सायली या सगळ्यांकडे बघते आणि हात जोडून म्हणते, जर माझ्या भावना खऱ्या असतील, जर माझी नाती खरी असतील, तर तुम्ही सगळेजण मला कधी ना कधी माफ कराल. मला मान्य आहे, माझं चुकलंय, मी खूप मोठी चूक केली आहे, पण तुम्ही सगळे मला माफ कराल ह्याची मी वाट बघेल. आता सायलीने हे सगळं ह्यांच्यावरच सोडलंय प्रेक्षकांनो, आणि आता हे दोघही जण एकत्र येणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरच हे दाखवणार आहे. कारण आपल्या कोणाच प्रेक्षकांना या दोघांना असं वेगळं झालेलं बघवलं जाणार नाही आणि हे त्यांना अगदी बरोबर माहिती आहे. त्यामुळे हे दोघच जण आता लवकरच एकत्र येतील आणि आता ही तन्वी असल्याचं सत्य पण समोर येणार आहे, असं मला कुठून तरी उडत उडत कळलंय. कारण आता त्यांनी या सीन मध्ये सेम हेच दाखवलंय प्रेक्षकांनो. आता ही सायली या सगळ्यांना अशी हात जोडते आणि जाण्यासाठी म्हणून अशी वळते आणि आता तिला तिचा भूतकाळ आठवायला लागतो आणि तो सगळा सीन तिच्या पुढे रिक्रिएट होतो. ते लहान लेकरं ओरडतात ना, ते तिला आठवायला लागतं आणि ती आता पटकन मागे वळून बघते आणि तिला आता ते धुसर आठवतंय. ती तन्वी शेवटच्या या घरातून पडली होती ना लहानपणी, तो प्रसंग इथे त्यांनी दाखवलाय. सायली त्या घराला खूप वेळ निहाळते आणि ते तन्वीचे जे वाक्य आहेत ना लहानपणीचे, नाही मला कुठे जायचं नाही आई, मला इथेच राहायचंय, ते वाक्य तिच्या कानामध्ये घुमतायत असं त्यांनी आपल्याला ऐकवलंय. आता सायली खूप वेळ बघायला लागते त्या घराकडे आणि ते वाक्य त्यांनी खूप वेळ ऐकवलंय. मग आता ही कुसुम सायलीच्या खांद्यावर असा हात ठेवते आणि तिला चल असं म्हणते. मग आता सायली अगदी मनावर दगड ठेवून तिथून निघाली. सायली तिथून निघून जातीये. या गोष्टीमुळे अर्जुनला प्रचंड वेदना होत आहेत. त्याला हे सगळं सहन करणं असह्य झालंय. बिचारा अर्जुन आणि बिचारी सायली. प्रेक्षकांनो, बाई कसं तरीच झालं मला या प्रसंगावरती. आपल्याला या दोघांना एकत्र बघायची किती सवय, पण आता अर्जुन आणि सायली हे दोघेही आपल्याला वेगवेगळे प्रत्येक सिच्युएशनला फेस करताना दिसणार आहे. पण ठीक आहे, आपण यांच्या आनंदाच्या प्रवासात सहभागी होतो प्रेक्षकांनो. आता या दोघांच्या वियोगाच्या आणि दुःखाच्या प्रसंगातही सामील होऊयात आणि त्यांच्या या प्रवासाचे सुद्धा आपण साक्षीदार होऊयात. शेवटी कसं आहे ना, आपण म्हणजे मनापासून ही मालिका बघतो आणि शेवटपर्यंत बघूयात असं मला म्हणायचंय. कारण बघा ना, म्हणजे किती सुंदर आणि अप्रतिम काम केलंय या कलाकारांनी. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ. आता इथे त्यांनी खूप वेळ दाखवलंय. ही सायली अशी निघून जाते. अस्मिता आणि प्रिया बघा, त्यांचे तोंड बघा ना कसे हसतायत दोघीचे दोघी, विघ्न संतोषी कुठल्या. आता हा अर्जुन रडतोय बिचारा. आता सायली हळूहळू तिचे पावलं तिथून असे म्हणजे जातीये, पण तिला ते जावलं जात नाहीये. खूपच सुंदर दाखवलंय बाई त्यांनी. आता अर्जुन असा तिथे खाली बसलाय बिचारा आणि इथे त्यांनी ते ठरलं तर मग या मालिकेचं सॅड सॉन्ग प्ले केलंय बाई. ते ऐकताना ना मला खरंच रडू आलं प्रेक्षकांनो. या प्रसंगाला हे गाणं एवढं उठून दिसलंय आणि एवढं छान वाटलंय ऐकायला की खूपच छान वाटलंय. काय सांगू तुम्हाला. अर्जुन आता स्वतःला एक वचन देतो, काही झालं तरी मिसेस सायलींना मी पुन्हा या घरात आणि तो मनात विचार करतो की हे सगळं काय होऊन बसलंय मिसेस सायली, मी नाही तुमच्यापासून दूर राहू शकत. मी तुम्हाला दिलेली शपथ नाही मोडणार, पण आपलं प्रेम खरं असेल ना तर आपण दोघं परत एकत्र येऊ. आता अर्जुन आणि सायली या दोघांनी असं मनोमन ठरवलंय प्रेक्षकांनो. अतिशय अप्रतिम दाखवलाय त्यांनी आजचा हा भाग. तर आता मधुभाऊ घरी गेल्यानंतर असे हताश बसलेले असतात. ही बिचारी कुसुम लाईट लावते, पाणी आणते मधुभाऊंना. सायली बिचारी गुन्हेगार असल्यासारखी तिथे कोपऱ्यात बसली आहे. आता ही कुसुम म्हणते, चला तुम्ही दोघे हातपाय धुवून घ्या, मी खिचडी लावते. मधुभाऊ, अहो तुम्हाला गोळ्या वगैरे घ्याव्या लागतील ना, तुमची गोळ्या घेण्याची वेळ उलटून गेली आहे. मधुभाऊ आता लगेच ड्रामा करायला लागतात आणि म्हणतात, कशासाठी गोळ्या घेऊ मी कुसुम, कशासाठी जगायचंय मला, सांग ना कुसुम. मी केलेल्या संस्कारांचे कसे धिंडवडे उडतायत ते बघायला जगू का मी कुसुम. आता कुसुम म्हणत असते, हे बघा मधुभाऊ, आपण तिघे ना आपण उद्या सकाळी शांतपणे बोलूयात, म्हणजे तुम्ही नका ना त्रागा करून घेऊ आता सध्या. मधुभाऊ म्हणतात, त्रागा नको करू. अगं काय ग कुसुम, तिथे जे काही घडलं ना ते फार काही गंभीर नाहीये असं मला दाखवू नकोस कुसुम. या सगळ्यामुळे काहीही साध्य होणार नाहीये. मला एक कळत नाहीये कुसुम, गेल्या जन्मी मी कुठली पापं केली होती ग
हा दिवस बघण्यापेक्षा मी जेलमध्ये फाशी घेऊन मेलो असतो तर बरं झालं असतं. आता हे मधुभाऊ जेव्हा असं बोलतात तेव्हा सायलीला बिचारीला किती त्रास होतोय. जसं काही सायली खूप मोठी अपराधी आहे प्रेक्षकांनो. बिचारी ही सायली, आता त्यांचे मार्ग चुकलेत, कबूल आहेत, पण त्यांचा हेतू तर चुकीचा नव्हता ना. हे सगळं कोणी बघायलाच तयार नाहीये. बिचारे सायली अर्जुन प्रेक्षकांनो, काय ट्रॅजेडी झाली त्यांची. असो, पण आता बघा, मला असं वाटतंय, म्हणजे माझ्या या कमेंटशी तुम्ही सहमत आहात का मला कमेंट करून नक्की सांगा. आता या प्रतिमा आत्या आहे ना, या 100% या दोघांना मदत करणारे प्रेक्षकांनो, कारण माझा हा मनोमन अंदाज आहे. तर आता पुढच्या भागात या कल्पना त्यांचा आगदावणेपणा करून कमी नाही झालं म्हणून आता पुन्हा त्या आरडाओरडा करतात. 1.5 वर्ष आपली फसवणूक झाली, आपणच समजून घ्यायचंय. आपल्या संस्काराचा अपमान झाला पूर्णाई, तो पण आपणच समजून घ्यायचा. बहुतेक अर्जुनने कल्पनाताईंना असं म्हटलं असेल की मम्मा समजून घ्या आम्हाला वगैरे, म्हणून त्यावरून त्या एवढा आगदावणेपणा करू लागल्या असं दिसतंय. आता या पूर्णाची समजवतात, अगं कल्पना असं काय करते. मग त्या मोठ्यानं आरडाओरडा करत म्हणतात, विष द्या मला, विष आणून. आणि त्यांच्या खोलीत जातात आणि दरवाजा लावून घेतात आणि हे सगळेजण बिचारे पॅनिक होतात. सगळे रडायला लागतात. कल्पना दार उघड. अर्जुन रडतो, मम्मा अगं दार उघड ग. अरे देवा प्रेक्षकांनो, इमोशनल अत्याचारच चालू आहे या अर्जुन सायलीवरती. पण मध्ये मी जसं तुम्हाला म्हटले प्रेक्षकांनो की आपण या दोघांच्या सुखाच्या प्रवासात सोबती होतो, तसंच आता त्यांच्या या विरहाच्या प्रवासात सुद्धा आपण सोबत राहूयात आणि एन्जॉय करूयात. ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू मी छान सांगते की नाही रिव्ह्यू, मग एखादा माझ्यासाठी लाईक करायला विसरू नका. आणि या कलाकारांसाठी एक महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला प्रेक्षकांनो, आपली अप्पूची जी नवीन मालिका येते ना, ती मालिकेचा रिव्ह्यू मी आपल्या त्या मोठ्या चॅनलवर देणार आहे. जे आपलं चॅनल अनलॉक होऊन परत आलंय ना, मी अनघा माझी आवडती सिरियल, त्या चॅनलवर रोज ऐका अप्पूच्या मालिकेचा रिव्ह्यू. आणि ठरलं तर मग ह्या चॅनलवर रोज ऐका. प्लीज प्रेक्षकांनो, तुमच्या सपोर्टची मला नितांत आवश्यकता आहे. तुमच्या मदतीशिवाय मी तुम्हाला तुमच्यापर्यंत रिव्ह्यू नाही पोहोचू शकत. त्यासाठीच म्हणते की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका.